जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाला धन्यवाद देऊ. प्रियांनो, या सकाळच्या समय आपल्या सर्वांचं प्रभू येशू ख्रिस्तामध्ये प्रार्थनेमध्ये स्वागत आहे. मी पास्टर नीलम नेटके, जुन्नर डिस्ट्रिक्ट पुणे या ठिकाणी राहणारा असून देवाने तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी परमेश्वराने ही संधी प्रार्थनेची उपलब्ध करून दिलेली आहे. त्याबद्दल आपण त्या जिवंत देवाला धन्यवाद देऊया. आणि खरोखर देवाने तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये एक मोठा चमत्कार केलेला आहे. तो रोज आणि रोज परमेश्वर तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये एक मोठा चमत्कार करत आहे. तो म्हणजे रोज आम्ही झोपी जातो, सकाळी उठतो, हे परमेश्वराच्या हातामध्ये आहे. कोणाला जगामध्ये ठेवायचं आहे, कोणाला घेऊन जायचं आहे. आणि म्हणून प्रियांनो, तुमच्यावर आणि माझ्यावर त्या जिवंत देवाची कृपा झालेली आहे. त्या देवाने पुन्हा एकदा तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये एक नवीन दिवस अपडेट केलेला आहे. त्याबद्दल आम्ही त्या जिवंत देवाला धन्यवाद देऊया. त्या जिवंत देव जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाला गौरव देऊया. आणि आपण सुरुवातीची प्रार्थना करूया. आपल्यामध्ये देवाच्या सेविका आहेत, ते आपल्यासाठी प्रार्थना करतील. आपण प्रार्थना करूया. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. धन्यवाद, 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 धन्यवाद करतो आम्ही प्रभू तुला. परमेश्वर बाप्पा, आजचा दिवस तू आमच्या आयुष्याला जोडलास, त्याबद्दल मी तुझे आभार मानते देवबाप्पा. आम्ही प्रार्थनेला बसलो असताना प्रभू तू आम्हाला प्रार्थनेमध्ये चालव, येणारं वचन आमच्यासाठी व सर्वांसाठी तू आशीर्वादित कर परमेश्वर बाप्पा. व देवबाप्पा तुझ्या दासाला वचन वाचण्यासाठी व देवबाप्पा तुझ्या शब्द वचनातून बोलण्यासाठी देवबाप्पा सर्व शब्द तुझ्यापासून असू दे परमेश्वर बाप्पा. तुझ्या आत्म्याने तू आम्हाला चालव व आमच्याशी बोल परमेश्वर बाप्पा. आणि तुझ्या नावाचं गौरव दे देवबाप्पा. आजचा दिवस सर्वांना देवबाप्पा चांगला व आयुष्याला परमेश्वर बाप्पा चांगले दिवस जोड परमेश्वर बाप्पा. व प्रभू तू आतापर्यंत चालवलंस, त्याबद्दल तुझे आभार मानते. इथून पुढची वेळ तुझ्या पवित्र हातामध्ये प्रार्थना येशूच्या नावात मागते, म्हणून तू ऐक. आमेन. प्रियांनो, खरोखर देवाने तुम्हाला आणि मला हा नवीन दिवस दाखवला, त्याबद्दल आपण त्या जिवंत देवाला धन्यवाद देऊया. प्रभू येशू ख्रिस्ताला धन्यवाद देऊया. आणि खरोखर परमेश्वराने तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये जे कार्य केलेले आहे, त्या कार्यामध्ये परमेश्वराने तुम्हाला आणि मला सदैव व्यवस्थित ठेवलेलं आहे. आणि म्हणून आपण त्या नावाला, देवाच्या नावाला धन्यवाद देऊ. आजच्या म्हणण्यासाठी आपण काढणार आहोत प्रेषितांची कृत्ये याचा 10वा अध्याय. आणि याची काही वचनं आपण परमेश्वराने जे वचन तुम्हाला आणि मला दिलेलं आहे आणि जे म्हणण्यासाठी परमेश्वराने तुम्हाला आणि मला दिलेले वचन आहे, त्याच्यावरती आपण मनन करणार आहोत. प्रेषितांची कृत्ये याचा 10वा अध्याय आपण सर्वजण काढणार आहोत. जे ऐकत आहेत त्यांनी देखील बायबल घ्या आणि बायबलचा उपयोग आम्ही आमच्या वाचनामध्ये करणार आहोत. आणि खरोखर देवाने तुम्हाला आणि मला बायबल दिलेलं आहे, परंतु काही राष्ट्रांमध्ये अशी परिस्थिती आहे की त्या ठिकाणी बायबल देखील वापरू देत नाही आहे. आणि खरोखर जेवढं जिवंत देवाचं वचन दाबण्याचा प्रयत्न करतील, आणि खरोखर मी एक तुम्हाला सांगतो की जिवंत देवाचं जे सामर्थ्य आहे ते कधी लपवून ठेवू शकत नाही, कुणी त्याला दाबू शकत नाही. जिवंत देव तो जिवंतच राहणार आहे. आणि खरोखर त्याची महिमा या संपूर्ण राष्ट्रांवर, या संपूर्ण जगावरती आहे. आणि म्हणून मी आपल्याला विनंती करत आहे की आपल्याकडे पवित्र शास्त्र असतील तर ते कृपा करून उघडावे. आणि पाहूया आपण त्या ठिकाणी पेत्र आणि कर्नल्य. आता ह्या ठिकाणी कैसरिया या ठिकाणी एक मंडळी होती, आणि त्या कैसरियाच्या ह्या ठिकाणी पहा, एक कर्नल्य नावाचा कुणी एक पुरुष इटालिक म्हटलेल्या पलटणी शताधिपती होता. म्हणजे हा जो व्यक्ती होता, हा सैन्यांच्या पलटणीमध्ये तो शताधिपती होता, अधिकारी होता, सरदार होता. आणि पहा, त्याच्या हाताखाली भरपूर लोक कामाला होती. तसा असून देखील तो त्या ठिकाणी त्याचं जीवन चरित्र आम्हाला ह्या ठिकाणी दिसत आहे. पहा, तो नीतिमान व आपल्या घराण्यातील सर्वांसह देवाचे भय बाळगणारा व लोकास फार दान धर्म करणारा व देवाची नित्य प्रार्थना करणारा असा होता. पहा, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आम्ही पाहणार आहोत. तो नीतिमान होता. पहा, त्याच्या जीवनामध्ये सर्व पैसा, धन, संपत्ती, चांगल्या हुद्द्यावरती तो कामाला असताना देखील तो परमेश्वराच्या अधीन होता, तो देवाच्या अधीन होता.
सर्व जगातील सर्व गोष्टी त्याच्याकडे होत्या, परंतु त्यांनी त्या जिवंत देवाला त्या ठिकाणी सोडलेलं नव्हतं. जिवंत देवाची तो ह्या ठिकाणी देवाचं पवित्र शास्त्र वचन आम्हाला सांगत आहे, त्याच्याबद्दल साक्ष हे देत आहे की तो नीतिमान व आपल्या घराण्यातील सर्वासह, आता पाहतो एकटाच नाही तर आपल्या घराण्यातील सर्वासह देवाचे भय बाळगणारा. बघा, ही एक महत्वाची गोष्ट आम्हाला त्याच्या जीवनातून दिसत आहे. आजच्या पिढी आम्ही पाहत आहोत. आज जर फॅमिलीमध्ये कुटुंबाकडे जर आम्ही पाहिलं तर चर्चला फक्त आईबाप जातात किंवा लेकरांना पाठवतात, आईबाप घरी असतात. काही समस्या असतील, काही प्रॉब्लेम असतील, अडचणी असतील तर वेगळी गोष्ट आहे. परंतु जर आम्हाला देवाच्या राज्यामध्ये जायचं आहे, देवाकडे जायचं आहे, देवाच्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये आम्हाला घ्यायच्या आहे, तर प्रियांनो, आमचं संपूर्ण परिवार परमेश्वराच्या स्वाधीन पाहिजे. आता ह्या ठिकाणी कर्नेलच्या जीवनामध्ये या महत्वाच्या गोष्टी होते की तो नीतिमान असून तो आपल्या घराण्यातील सर्वासह देवाचे भय बाळगणार. आता या ठिकाणी तो एकटा नाही, तर त्याची बायको, त्याची मुले, त्याचे आई वडील, त्याचे जे काही नातेवाईक असतील ते सर्व घरानं त्या ठिकाणी देवाचं भय बाळगणारा असा होता. आज ही गोष्ट खूप मंडळांमध्ये, खूप देवाच्या कुटुंबांमध्ये ही कमी पाहावयास भेटते. आणि ही आमची ख्रिस्ती जीवनातील खूप मोठी शोकांकिता आहे की आमचं संपूर्ण परिवार देवाचं भय बाळगणारं नसते. आज एक जण प्रार्थना करतो तर दुसरा झोपलेला असतो. प्रार्थना करायची म्हटले तर आज आम्हाला खूप जड वाटतं. देवाचं वचन वाचायचं म्हटलं तर आम्ही वाचू शकत नाही, आम्हाला कामं असतात. परंतु प्रियांनो, मी तुम्हाला एक सकाळच्या समयी मी सांगू इच्छित आहे की परमेश्वराने जर आमचं जीवनचक्र संपवलं तर प्रियांनो, आम्ही काही एक करू शकत नाही. देवाने तुम्हाला आणि मला या पृथ्वीवरती अशासाठी ठेवलेले आहे की आम्ही त्याचं गौरव करावं, त्याची प्रार्थना करावी, त्याची स्तुती करावी आणि त्याचं राज्य वाढवावं. यासाठी परमेश्वराने तुम्हाला आणि मला ठेवलेले आहे. हालेलुया. परमेश्वर देव आज तुमच्याकडून कोणतं ना कोणतं तरी काम करून घेत आहे. मी म्हणत नाही की खूपच उपासाने प्रार्थना करा. देवाने तुम्हाला जे नेमलेली वेळ दिलेली आहे त्या वेळी तुम्ही गुडघ्यावरती या, बायबल वाचा, शास्त्र वाचा, प्रार्थना करा, वचनाचा अभ्यास करा आणि देवाचं भय संपूर्ण घराण्याचं भय बाळगणारे असा. देवाचं भय आमच्या जीवनामध्ये असू द्या, कुटुंबामध्ये असू द्या. आणि पहा, त्याचं एक वैशिष्ट्य होतं की लोकास फार दान धर्म करणारा आणि देवाची नित्य प्रार्थना करणारा असा होता. हा एक गुण त्याच्या जीवनामध्ये खूप मोठा दिसून येत आहे. आज मी देवाच्या लोकांच्या जीवनामध्ये पाहत आहे, फक्त बोलतात पण दान धर्म करण्यासाठी खूप मागे असतात. हा, दान धर्म खूप घेतात, दान धर्माची खूप मागणी करतात, परंतु देण्याची वेळ आली तर ते मंडळीला सांगतात की प्रियांनो, भावांनो, बहिणींनो, तुम्ही प्रार्थना करा. मग देवाने तुम्हाला हे जे काही दिलेली आहे धनसंपत्ती ही कुजण्यासाठी दिलेली नाही, त्याचा वापर या मंडळीसाठी, मंडळीतील जे प्रॉब्लेममध्ये, समस्यामध्ये, अडचणीमध्ये जे लोक आहेत त्यांच्यासाठी तुम्हाला हे देवाने दिलेलं आहे. त्याचा वापर तुम्ही मंडळीसाठी केला पाहिजे, ना की तुमच्या ऐशारामासाठी, ना की तुमच्या लक्झरी लाईफसाठी. प्रियांनो, माझी ही गोष्ट कदाचित काही लोकांना आवडणार नाही, परंतु ही सत्य परिस्थिती आहे. प्रियांनो, आज देवाच्या लोकांची जे स्वतःला जिवंत देवाचे लोक म्हणून घेत आहेत, जाहीर करतायत, प्रॉफेट म्हणून जाहीर करतायत, संदेष्टे म्हणून जाहीर करतायत, त्या लोकांनी कधी आपल्या पायामध्ये वाहना घालून देवाची आरोळी मोठे त्यांनी केली का? फक्त पुलपेटवरून जे लोक जमा करतात, दुसरे देवाचे दास, कष्ट करून त्यांच्या पुढे जायचं, प्रवचन करायचं, संदेश सांगायचा आणि निघून जायचं, याला सेवा म्हणत नाही.
आम्ही खरी सेवा जशी आमच्या प्रभूंनी सेवा केलेली आहे ती सेवा आमच्या जीवनामध्ये पाहिजे. प्रभू आमच्या जिवंत देव होता आणि त्याला संपूर्ण सामर्थ्य देवाने दिलेलं आम्हाला पाहायला मिळतं. तो लक्झरी लाईफ जगू शकला असता, परंतु नाही, तो तुमच्या आणि माझ्यासाठी लीन आणि नम्र झालेला आम्हाला दिसत आहे. आणि मग पहा, या ठिकाणी आपण थोडंसं जरा विषयांतर झालेला आम्हाला दिसत आहे. तर पहा, लोकास फार दानधर्म करणारा आणि देवाची नित्य प्रार्थना करणारा असा होता. पहा, त्याच्या जीवनामध्ये एक खूप चांगला गुणधर्म आम्हाला त्या ठिकाणी दिसत आहे. कर्नल्य हा देवाचा दास होता. कर्नल्य त्या काळी म्हणजे त्याच्याकडे संपूर्ण गोष्टी असूनही तो प्रभू म्हणजे देवावरती त्याचा इतका विश्वास होता. तोच नाही तर त्याच्या संपूर्ण घराण्यासह देवाचं भय बाळगणारा होता. आज आमच्या कुटुंबामध्ये, आमच्या घराण्यामध्ये देवाचं भय आहे का? आम्ही सकाळी उठतो प्रार्थनेला, आम्ही देवाला महत्व देतो का? आम्ही महत्व नाही देत. आम्हाला काम असतंय, आम्हाला ड्युटी असते, आम्हाला वेळच मिळत नाही. परंतु तासन तास मोबाईलवरती वेळ घालवण्यासाठी आमच्याकडे वेळ आहे, प्रार्थनेसाठी वेळ नाही. ही एक सगळ्यात वाईट गोष्ट आहे आमच्या जीवनामध्ये, जी आम्हाला देवापासून दूर घेऊन जात आहे. आणि आज संपूर्ण या भारतामध्येच नाही तर संपूर्ण राष्ट्रामध्ये हे लोक देवापासून दूर जात आहे. मोबाईल मधल्या मीडियामध्ये तासन तास म्हाताऱ्यापासून तर थेट लहान लेकरांपर्यंत सगळे मोबाईल मध्ये गढून गेलेले आहेत. त्यांना प्रार्थनेसाठी वेळ नाही आहे, पण मोबाईलसाठी भरपूर वेळ आहे. मग जेव्हा कुटुंबामध्ये आजार येतात, संकट येतात, भयानक रोग येतात, त्यावेळेस सांगतात, पास्टर, देवाच्या सेवकांनो, तुम्ही आमच्यासाठी प्रार्थना करा. नाही प्रियांनो, देवाने तुम्हाला गुडघे टेकायला लावलेले आहेत, देवाने तुम्हाला प्रार्थना करायला लावलेली आहे, देवाने तुम्हाला त्याच्या जवळ येण्यास सांगितलेलं आहे. तर या सकाळी प्रियांनो, ह्या गोष्टीकडे आम्ही लक्ष दिलं पाहिजे. कर्नल्यासारखं जीवन आमच्या जीवनामध्ये पाहिजे प्रियांनो. आज परमेश्वर देव पहा या ठिकाणी काय सांगत आहे की या वचनाद्वारे की कर्नल्य हा लोकास फार दान धर्म करणारा असा व्यक्ती होता आणि देवाची नित्य प्रार्थना करणारा होता. नित्य प्रार्थना, कधी एक दिवस तो चुकवत नव्हता. असं हे त्याचं धार्मिक जीवन होतं. प्रियांनो, आज या सकाळच्या समयी आम्ही ह्या कर्नल्याच्या जीवनाकडे पाहून आम्ही आमचं जीवन जगलं पाहिजे, धार्मिकतेचं जीवन जगलं पाहिजे, देवाची भय बाळगणारं जीवन आमच्या जीवनामध्ये जगलं पाहिजे. आम्ही पाप करतो, लोकांना वाईट बोलतो, वाईट गोष्टी करतो आणि देवाच्या विरोधामध्ये उतरत आहे. असं जीवन परमेश्वराला कदापि आवडत नाही. मग तो देवाचा सेवक असो किंवा देवाची मंडळी असो. आज आमचं जीवन देवाला आवडणारं करायचं, कोणा मनुष्याला आवडणारं नाही. ते प्रियांनो, आज आम्ही देवाला आवडत आहोत का, हे आमच्या जीवनामध्ये आम्ही प्रश्न केला पाहिजे. आज लोक भरपूर समस्येमध्ये आहेत, खूप अडचणीमध्ये आहेत, कुटुंबामध्ये वाद आहेत, कुटुंबामध्ये कलह आहेत आणि त्याच्यावरती एकच औषध आहे, म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. जगामध्ये तुम्ही कोणत्याही बाबाकडे जा, जगामध्ये भरपूर देव माणसांनी तयार करून ठेवलेले आहे, परंतु ज्या देवाने आकाश आणि पृथ्वी उत्पन्न केलेली आहे, ज्या देवाने त्याचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याला पाठवलेला आहे, त्या देवाला आज लोक कबूल करायला धजत नाही. त्या देवाच्या पुढे यायला लोक घाबरत आहेत, कारण त्यांना वाईट गोष्टी करता येणार नाही, कारण त्यांना भ्रष्टाचार करता येणार नाही, त्यांना चोऱ्या करता येणार नाही, कारण त्यांना लबाडी करता येणार नाही, कारण त्यांना वाईट पाप करता येणार नाही, त्यांना व्यभिचार करता येणार नाही. आणि मग कसं काय ते जिवंत देवाकडे येतील? कारण दुष्टाने त्यांचे अंतःकरण आधीच भरून ठेवलेले आहे, देवापासून त्यांना दुष्ट दूर घेऊन गेलेला आहे. तर चला प्रियांनो, तुम्हाला आणि मला तर देवाने सांभाळलेलं आहे. तुमच्यावर माझ्यावर त्या जिवंत देवाची कृपा आहे. आज त्या कर्नल्यासारखं, त्याच्या घराण्यासारखं आम्ही देवाचं भय बाळगणारे आम्ही झालं पाहिजे.
पाहिजे. आज आमच्या कुटुंबामध्ये देवाचं भय बाळगणारे लोक आहेत का, हे आम्ही तपासून पाहायला पाहिजे. प्रियांनो, आपण देवाची नित्य प्रार्थना करीत आहोत का, हे आम्ही पाहिलं पाहिजे आमच्या जीवनामध्ये. प्रियांनो, कदाचित तुम्ही प्रार्थना करीत नसाल तर प्रियांनो, बायबल उचला, त्याच्यावरती धूळ झटका आणि आजपासून प्रार्थनेला सुरुवात करा आणि त्या जिवंत देवाचे आशीर्वाद, त्या जिवंत देवाचं मार्गदर्शन घ्या आणि ह्या कठीण परिस्थितीमध्ये परमेश्वराला तुम्ही हाक मारायला शिका. तर चला आपण प्रार्थना करूया आणि त्या जिवंत देवाला आपण धन्यवाद देऊया. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. स्तुती, 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 स्तुती. धन्यवाद येशू दे बापा. पुन्हा एकदा आम्ही तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहोत. प्रिय प्रभू येशू, कर्नल्याच्या जीवनामध्ये प्रभू जसं जीवन होतं तसं प्रिय प्रभू येशू आम्हाला जीवन जगण्यासाठी तू आम्हाला साई आणि मार्गदर्शन कर. प्रभू, आम्ही आमच्या घराण्यासह तुझं भय बाळगणारं आणि नित्य आम्ही देवाची प्रार्थना करणारं आणि प्रिय प्रभू येशू इतरांना मदत करणारं आम्ही व्हावं, यासाठी प्रभू तू आम्हाला साई आणि मार्गदर्शन कर. पित्या परमेश्वरा, जे तुझं वचन ऐकत आहे त्या प्रत्येक कुटुंबाला, त्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये तू कार्य कर. आज अनेक कुटुंबामध्ये कल आहे, आज अनेक कुटुंबामध्ये प्रॉब्लेम आहेत. ओ पित्या परमेश्वरा, त्या सर्व कुटुंबाचा ताबा तू घे. ओ पित्या परमेश्वरा, सर्व सैतानी बंधन नासूर येशूच्या नावामध्ये निघून जाऊ दे. प्रत्येकाला तू स्पर्श होऊ दे पित्या परमेश्वरा. सर्व आजार, सर्व रोगराई नासूर येशूच्या नावामध्ये निघून जात आहे. प्रत्येकाला तू आरोग्य देत आहेस, त्याबद्दल मी तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहे पित्या परमेश्वरा. प्रिय प्रभू येशू, तुझ्या नावामध्ये सामर्थ्य आहे, तुझ्या नावामध्ये जीवन आहे, तुझ्या नावामध्ये सर्व काही गोष्टी आहे आणि प्रिय प्रभू येशू तुझ्या नावामध्ये शांती आहे. ती शांती आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये उतरून येऊ दे. प्रभू, तू आमची प्रार्थना ऐकलीस, त्याबद्दल मी तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहे. प्रभू, आमचा देश तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे. प्रभू, आमच्या राष्ट्राचे पंतप्रधान आणि प्रिय प्रभू सर्व मुख्यमंत्री, सर्व मान्यवर नेते, या सर्वांना प्रिय प्रभू सुयोग्य बुद्धी दे आमचा देश चालवण्यासाठी आणि प्रिय प्रभू आमच्या देशासाठी चांगलं त्यांनी काम करावं, चांगले देशहिताचे निर्णय घ्यावे, यासाठी वरून येणारं ज्ञान तू त्यांना तू दे. आणि प्रिय प्रभू त्यांचा परिवार आणि आमचा देशाचा संपूर्ण परिवार प्रिय प्रभू आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे. सर्व छोटे मोठे सर्व धंद्यांचे उद्योजक जे आहेत प्रिय प्रभू त्यांना वेगवेगळे प्लॅनिंग तू दे. आमच्या देशामध्ये नवीन नवीन उद्योग उघडू दे. जे सुशिक्षित बेरोजगार तरुण आहेत त्यांना तू काम तू दे पित्या परमेश्वर. आमच्या देशातील बेरोजगारी काढून टाक, आमच्या देशातील उपासमारी काढून टाक. आमच्या देशातील जे लोक प्रिय प्रभू येशू रस्त्यावरती राहतात त्या सर्व लोकांना प्रिय प्रभू येशू त्यांची घरं तू दे. आणि प्रिय प्रभू आमच्या देशाला तू समृद्ध तू करतो. आणि प्रिय प्रभू विशेष करून आम्ही प्रार्थना करत आहोत पावसासाठी. प्रभू, पाऊस तू दे आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. पित्या, आम्ही कुणी नाही तर सर्व काही करणारा परमेश्वर तू आहे. राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू आहे. प्रभू, आज जे प्रवास करणार आहेत, ज्यांचे कामं रखडलेले आहेत, ते सर्व कामं तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू मोकळे कर. जे प्रवास करणारे आहेत प्रिय प्रभू त्यांचा सुरक्षित प्रवास होऊ दे. प्रभू, ज्यांचे कामाला जाणार आहे त्यांच्या कामामध्ये तू त्यांना सहाय्य कर. प्रभू, ज्यांनी वेगवेगळ्या योजना केलेल्या त्या सर्व तुझ्या योजनेप्रमाणे प्रिय प्रभू चालो आणि तुझ्या इच्छेने तुझ्या योजनेनुसार तू आम्हाला तू घेऊन चल आणि तुझं गौरव होऊ दे पित्या परमेश्वर. प्रभू, तू त्या सहाय्य कर, आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर. आजचा दिवस आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहोत. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून त्या एक आमेन, आमेन. प्रियांनो, आपल्याला जर प्रार्थनेची गरज आहे तर 97 30 30 16 68 या क्रमांकावरती संपर्क करा. आम्ही आपल्यासाठी प्रार्थना करत आहोत. देवबाप तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आशीर्वादित करो. आमेन, आमेन, आमेन.